नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। तर नक्कीच रवी भाऊ हा जो पूर्ण दीक्षाभूमीचा डेव्हलप सध्या होत आहे 200 करोडच्या लागतमध्ये नेमकं यामध्ये तुमच्या मते जे कशाची कमी वाटते आहे? कोणतीही कमी नाही। 200 करोड रुपयाचा पहिला टप्पा आहे। चांगलं बुद्ध धम्म आणि दीक्षाभूमी हे लक्षात ठेवून जर याचं सौंदर्यीकरण विस्तारीकरण किंवा लोकोपयोगी किंवा बुद्धिजम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जर विकासाचे कामं केलं तर मला वाटते की एकाचाही विरोध याला नाही। ह्या सौंदर्यीकरणाला विरोध नाही, विरोध आहे फक्त तो अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनला। आता याच्यासाठी माझं म्हणणं त्या दिवशी मी प्रेस वार्तामध्ये म्हणजे गवई साहेबांची होती तेव्हा मी बोललो की आमचे समाजाचे इंजिनियर मीन्स समाजामध्ये अनेक इंजिनियर आहेत, चांगले इंजिनियर्स आहेत जे ह्या कन्स्ट्रक्शन बद्दल याचे फायदे किंवा तोटे सांगू शकतात। तर त्यांची एक मीटिंग आमचे इंजिनियर आणि जो तुमचा चीफ इंजिनियर आहे ज्याला तुम्ही ज्यांनी याची ब्लूप्रिंट बनवली क्या कसं बनवायला काय याचे किती फायदे आहेत किती धोके आहेत हे जर याचा आमच्या म्हणजे आता होऊन जाऊ द्या ना, हे समाजाचं काम आहे तर होऊन जाऊ द्या एकदा। समाजाचे इंजिनियर आणि ज्यांनी ब्लूप्रिंट बनवली तो इंजिनियर फक्त कशाबद्दल अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन बद्दल, बाकीच्या बद्दल कोणाचा आक्षेप नाही। नक्कीच हा एक मुद्दा रविभाऊ शेंडेंचा व्यवस्थित आहे की नागपूरमध्ये मोठे मोठे समाजाचे इंजिनियर आहे, त्या इंजिनियरांना घेऊन जे कंस्ट्रक्शनचे जे म्हणजे मुख्य इंजिनियर आहे त्यांच्यासोबत बैठक घेऊन आणि जे काही त्या कामासंदर्भात जे काही त्रुटी असतील ते आमचे इंजिनियर सांगतील। त्यांनी सुद्धा त्यांचे काय आहे म्हणजे ते अंडरपास जे पार्किंगचा आहे त्याचे ते मुद्दे मांडतील। हे निश्चितच हा जो आहे समेट जो आहे तो घडून आणला पाहिजे। पण रवी भाऊ एकंदरीतच आत्ताही जे आहे समाजाचा दीक्षाभूमीच्या विकासाच्या कामाला विरोध होत आहे, तर या विरोध नाही कामाला सुद्धा होत आहे, तर अशा विरोध करणाऱ्यांना तुम्ही काय सांगणार? मी जर कोणी दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाला विकासाला विरोध करणार असेल तर त्यांनी करू नये। माझ्या लक्षात असं आलं की कसा कोणी विरोध करत नाही, फक्त विरोध आहे अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनला। मी तर तुम्हाला सांगितलं तुम्ही जर अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनने कोणतंही नुकसान होत नसेल तर मी तुम्हाला सांगितलं की आमचे इंजिनियर्स आहेत तेच ना, आता तेच मी सांगितलं आपले इंजिनियर ते इंजिनियर बसून हा प्रश्न सोडतील, प्रश्न सोडवता येतो कारण की आता याच्यात पारदर्शकता येते। बरोबर आहे। आता माझे काही समाज बांधव आमचे काही विरोधात सर्वसामान्य जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना ह्या गोष्टी समजायला येत नाही, अशा लोकांना काय सांगाल? सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विनंती करतो की समजून घेऊनच पुढची आपण पाऊल टाकावं। मी डिमांड केली आहे की आपल्या समाजाचे इंजिनियर आणि ज्यांनी ब्लूप्रिंट बनवली NMRDAचं काय किंवा म्हणतात ते त्यांची घडवून आणायची कॉन्फरन्स आणि सर्वे करायचा एक की ह्या अंडर कन्स्ट्रक्शनच्या कामाचा धोका किंवा संभाव्य फायदे हे काय होऊ शकते, अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनमुळे फायदा आहे की दीक्षाभूमीचा तोटा आहे हे करण्यासाठी तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आम्ही तोपर्यंत माझी विनंती आहे की त्यांनी ते कन्स्ट्रक्शन थांबवावं, ते कोणतं अंडरग्राऊंडचं पहिले हा मुद्दा त्यांनी हे करावा। आमच्या इंजिनियर्ससोबत बाणाईच्या इंजिनियर्सना मी आव्हान किंवा विनंती करतो किंवा समाजातल्या मोठमोठ्या इंजिनियर्सला विनंती करतो की त्यांनी हा दीक्षाभूमीचा प्रश्न आहे। आता काही लोक ज्यांनी अंडर कन्स्ट्रक्शनला विरोध केला आणि कोणी अंडर कन्स्ट्रक्शनचं समर्थनही करत आहेत, तर ही जी भूमिका बौद्ध समाजातली दोन लोक वेगवेगळी घेत आहेत हा होता कामा नये। आणि दीक्षाभूमीच्या माध्यमातून दीक्षाभूमीसाठी लोकांचं एकमत राहायला पाहिजे। याच्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीच हे पुढचं पाऊल घेऊ शकते। समजून घ्या की दीक्षाभूमीने आजपर्यंत घेतलेले धोरण बुद्धिजमच्या बद्दल हे शंकास्पद आहे, लोकांना माहीत आहे। अनेक कारण आहेत की त्याच्यात विरोधही दीक्षाभूमी स्मारक समितीचा झालेला आहे, तो
आपल्याला समितीचा विरोध आहे, परंतु दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचा विकास करण्याचा कोणीही विरोध करू नये आणि लोकांना संयम बाळगा. निश्चितच जे आहे दीक्षाभूमीचा जो विकास कार्य सध्या सुरू आहे त्या विकास कार्याला कोणीही विरोध करू नये असंच जे आश्वासन जे आहे रविभाऊ शेंडे यांनी केलेलं आहे. पण मात्र त्यांचा विरोध मात्र अंडर जे पार्किंग आहे त्यालाच आहे आणि त्यासाठीही सुद्धा आमच्या समाजातले जे काही मोठे इंजिनियर आहेत त्या इंजिनियरला घेऊन कंपनीचे इंजिनियर यांनी एक बैठक घ्यावी आणि त्याचे फायदे तोटे त्यामध्ये समजून सांगावे. आमचे इंजिनियर सुद्धा सांगतील, ते सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांची बाजू मांडावी. त्याच्यानंतरच निश्चितच जर तोटा असेल तर ते पार्किंग करण्याची काही आवश्यकता होणार नाही आणि जर फायदा असेल तर ते पार्किंग झालीही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी समितीनेच होत आहे. पण मात्र एकंदरीतच जो आहे आमचे काही आंबेडकरवादी कार्यकर्ते, कट्टर कार्यकर्ते जे सध्या दीक्षाभूमीवर विरोध करत आहे तो मात्र विरोध करू नये असंच एकंदरीतच आजच्या या आमच्या मुलाखतीमध्ये आंबेडकरवादी, कट्टर आंबेडकरवादी जे आहे, समर्थक आहे आंबेडकरवादी, नेहमी दलित चळवळीमध्ये असो, आंदोलनामध्ये असो, नेहमी जे सक्रिय असतात ते असे रविभाऊ शेंडे यांनी आमच्याच जे आंबेडकरवादी आहे त्या जे आंदोलन करत आहेत त्यांना अशी विनंती केलेली आहे. जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक. अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं. लाइक सब्सक्राइब अवश्य करें. धन्यवाद.